नमस्कार, मी माया. कशा आहात? मजेत आहात ना? चला मग आज आपण थोडीशी चॅनलबद्दल जानकारी बघूया. थोडे मोटिवेशन सब्जेक्ट किंवा काही थोडंसं अजून स्वस्त बोलून चालले. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब कमेंट करा, जेणेकरून अशीच मोटिवेशन मी व्हिडिओ घेऊन येऊ शकते. आणि आपले टेकचे वगैरे फूड ब्लॉगिंगचे व्हिडिओ आज मी तुम्हाला थोडंसं माहिती सांगू शकते याबद्दल. नमस्कार, मी माया. आज आपण असा विचार करूया की यूट्यूब चॅनल हे खूप महत्त्वाचं एक प्लॅटफॉर्म आहे. तिथे चूक करून चालत नाही. तिथे चूक केली की आपले प्रॉब्लेम चालू होतात. म्हणून आता नवीन नवीन फंक्शन आले आहे. नवीन नवीन यूट्यूब आपल्याला जागृत करतं आहे की तुम्ही हे कंटेंट वापरल्याने हे काय होणार, ते काय होणार. पण आपल्या लक्षात काही गोष्टी येतच नाही. आपण काय करतो, आपण म्हणतो जाऊ दे आता हे होईल, याच्याने हे केले की हे टाकूया, ते काय केलं की टाकूया. पण नंतर मग कॉपीराईट वगैरे यायला लागतं. आपलं मोटिवेशन कमी व्हायला लागतं की व्हिडिओ बनवावे की नाही. पण परत मग आपल्याला जाग येते की अरे व्हिडिओ बनवणे तर गरजेचं आहे. आपल्याला त्याच्यापासून थोडेसे 4 पैसे तरी भेटतील. आपण जरा आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण मोटिवेशन विचार करून व्हिडिओ परत बनवायला लागतो. पण तुम्हाला एक खरं सांगू का, व्हिडिओ ऐरेगैरे काम नाही आहे व्हिडिओ करणं किंवा ब्लॉगिंग करणं. किंवा तुम्हाला एक सांगते, हे तसं पण कसं पण करायचं आणि कसं पण टाकून द्यायचे, हे काही होत नाही. याला ग्रोथ होण्यासाठी आपल्याला परफेक्ट आलं पाहिजे. परफेक्ट येण्यासाठी आपल्याला कोण आपल्याला हेल्प करणार हे समजायला पाहिजे. आणि मेन म्हणजे व्हिडिओ जरी बनवतो ना आपण, त्यावेळेस व्हिडिओ बनवतो आपल्याला इमेज वगैरे डाउनलोड करून इमेज वगैरे बनवतो. पण आपल्याला भीती का वाटते का सांगू का, की आपल्याला कॉपीराईट भेटतं की आपलं चॅनल मॉनिटाईज तर होणार नाही. पण आपलं चॅनल डिलीट होतं की काय काय, म्हणजे मनात असे वाईट वाईट विचार येतात. म्हणून व्हिडिओ करताना खूप आपल्याला आता घाबरायला व्हायला लागलेलं आहे. तरी पण आपण जर चुकीचं कंटेंट वापरलं, चुकीचं जर व्हिडिओ कुठले कुठले डाउनलोड करून आपण कुठे कुठे केले, आपलं स्वतःचं जर कंटेंट नसलं तर मग आपल्याला भीती आहे. त्यासाठी आपण स्वतःचंच मेहनत करायची. स्वतःबद्दलच आपण काय पण असेल ते गोष्टी सांगून, 4 गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी त्याच सांगणं गरजेचं आहे. व्हिडिओ करायचं म्हणून करायचं नाही आहे, ते महत्त्वाचं पण असतं. म्हणजे आपल्याला जनतेने आपल्याला सपोर्ट पण केला पाहिजे. व्हिडिओ बनवताना किती काय कष्ट तर भरपूरच असतात. इतके कष्ट असतात की व्हिडिओ करताना डोकं जरा विचार करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. टायटल कुठे कसं टाकायचं, थंबनेल कसं लावायचं, सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि व्हिडिओ बनवणं म्हणजे एक जिम्मेदारीची गोष्ट झालेली आहे आता सध्या. पहिल्यांदा कसं काही पण करायचो, आपण टाकायचो. आता मध्ये मध्ये किती लोकांचे चॅनल म्हणून हे हे झाले. ते लोकांचं मूड म्हणजे एवढे मूडमध्ये असताना लोक एवढे मन लावून व्हिडिओ बनवायचे. आता जसं जसं यूट्यूब नवीन नवीन क्रायटेरिया पाठवतो त्याच्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी करतो. पण नंतर मध्येच काहीतरी निघतं आणि मग असं होतं. त्यावेळेस असं वाटतं की हे केलं की आपलं चॅनल डिलीट नाही होणार, ते केलं तर चॅनल डिलीट नाही होणार. कॉपीराईट तर खूपच यायला लागले. पण मग एक विचार येतो मनामध्ये की नाही, आपण ना व्हिडिओ बनवायचे बंद करायचे नाही. दिवसातून 1-2, आता आपण आधी टाकायचो 5-6 व्हिडिओ टाकायचे. दिवसातून 2च व्हिडिओ तुम्ही टाका, 2-3 टाका, पण ते मोजके आणि चांगले टाका. जेणेकरून आपल्याला पण भीती नाही वाटत की आपण, आणि हावरेपणाने जर काम केलं ना तर मग होणार. आता आपले शेवटी नशिबावर पण असतो. जसे आपले व्हिडिओ यूट्यूब पाठवतो त्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवू शकतो आणि कंटेंट टाकू शकतो. आणि मी तुम्हाला सांगते, माझे व्हिडिओ मी जसे डाउनलोड करते की लगेच व्हायरल व्हायला लागतात. पण व्ह्यूज कमी पडतात का? माझं चॅनलचं आता झालेलं आहे, वर्ष होत आलेलं आहे, तरी माझं चॅनल मॉनिटाईज झालं. आणि माझ्यात पण काहीतरी चूक असेल ना, माझे पण व्हिडिओ बरोबर नसेल, किंवा मी YT स्टुडिओमध्ये सेटिंग बरोबर नसेल केली, किंवा काहीतरी माझी चूक असल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. हे आता माझ्या मनात लक्षात आलेलं आहे. तरी पण मला मोटिवेशन करायला कोण आणि कसं मी समजेल आता, जेव्हा माझं चॅनल स्लो पुढे जात आहे, ग्रोथ होत आहे. तरी पण मी माझं ध्येय असतात ना आपले, जे मनातून काम करायचे ते कधीच सोडायचं नाही. चॅनल ग्रो होत राहणार.
चॅनल कधीच व्हिडिओ बनवायचे किंवा यूट्यूब कधीच सोडायचं नाही. तुम्ही बनवत राहा, भले चेंज होत राहणार व्हिडिओ. यूट्यूब आपल्याला नवीन नवीन गोष्टी आणत राहणार, त्याच्यानुसार थोडे थोडे काम करणं गरजेचं आहे. आजकाल व्हिडिओ बनवणं हे काय ब्लॉगिंग वगैरे हे बनवलं, पण ते पण परफेक्ट आहे. आता सगळेच एकच कंटेंट वापरत बसलं तर कसं होणार? त्यासाठी जरा चेंजिंग करून थोडंसं कंटेंट वापरलं पाहिजे. सगळ्या गोष्टी जरा मनाच्या किंवा आपल्या केल्या पाहिजे. आज तुम्हाला सांगते, माझ्यावर चॅनलला 1 वर्ष झालं आहे. मी पण खूप वाट बघते की माझे चॅनल कधी ग्रोथ करणार, कधी होणार, त्याची मी आतुरतेने वाट बघते. पण आता माझं यूट्यूब त्याप्रमाणे पाठवणार, त्याप्रमाणे मी पण स्लोली आपलं होणार. मी होप धरू नये की माझं चॅनल ग्रो होणार आहे. मी मोटिवेशन असतंच माझं, मी सोडणार नाही आहे यूट्यूब चॅनल. पण मला होप आहे. आता लोकांचे 2-2 वर्ष 3-3 वर्ष झाले, तरी पण झालेच ना चॅनल मॉनिटाईज. मी पण हा विचारच करून मी करते की माझं चॅनल पण ग्रोथ होणार आहे. म्हणून मी काही ते विचार सोडलेला नाही आहे. तरी यूट्यूब चॅनलवाल्यांनी मला खूप हेल्प केली, तर माझे चॅनल आता ग्रोथ होते. कधी कधी लाईव्ह पण जाते मी. लाईव्ह जाणे तर गरजेचं आहे, लाईव्ह करणे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपला वॉच टाईम पण वाढू शकतो. सगळ्या गोष्टी आपल्या परफेक्ट होऊन आपल्याला चॅनल ग्रोथ होण्यात हेल्प मिळते. चॅनल ग्रो करणे हे महत्त्वाचे आहे. चॅनल आपले ग्रो झाले की पुढे आता तुम्हाला सांगते, 500 आपल्याला 500 जर आपले हे झाले, सबस्क्राईब झाले, तर आपल्याला भरपूर काही आपल्याला आपलं त्याच्यानंतर आपल्याला यूट्यूब आपल्याला भरपूर काही सवलत देतं. ते त्याच्यानुसार आपण फॉलो करत राहायचे. यूट्यूब आपल्याला सगळं शॉपिंग वगैरे त्या आपण सेटिंग करून ते बरोबर जॉईन करून आपण त्याचं पण त्यावर पण काम करणं गरजेचं आहे. तसं थोड्या गोष्टीची माहिती करून घेणं हे महत्त्वाचं आहे. जसं जसं चॅनल आपलं ग्रोथ होणार, तसं आपण पुढे जात राहणार. म्हणून मी एक सांगते की चॅनल बनवताना आपण होप ठेवायचं की आपण चॅनल कधी बंद नाही करायचं, आपलं चॅनल चालूच ठेवायचं. आणि एक सांगते, मराठी लोकांनी सगळे आपलेच आहे, कोणी आपले वाईट नाही आहे. इंडिया ही आपलीच आहे, देश आपला आहे, सगळं आपलं आहे. आपण सगळ्यासाठी, सगळे आपल्यासाठी हा विचार करून आपण जर वागलो ना, काही हे नाही. त्याच्यासाठी आपण ना एक लक्षात ठेवायचं आहे की सगळे ना छोट्या गोष्टीतूनच पुढे जातात. मोठी गोष्ट करायला एकदमच हे नाही. थेंबे थेंबे तळे साचे, ह्या गोष्टींनीच पुढे जग जात असतं. कोणी चालायला लगेच काय शिकत नाही आहे. हळूहळूच माणूस पुढे ग्रोथ करू शकतो. म्हणून या गोष्टीचं लक्षात घ्यायचं आणि आपल्या चॅनलवर फोकस करायचा. फोकस केल्यानंतर आपलं चॅनल कसं ग्रोथ होईल, कसं नाही हे बघायचं. कंटेंट चांगलं वापरायचं, कोणाची कॉपीराईट करायची नाही. आता केलं असेल तर केलं असेल, पण इथून पुढे पण लक्षात ठेवायचं. आता भरपूर काही आपल्या यूट्यूब आपल्यासाठी भरपूर काही हे करत असतं सेटिंगमध्ये जाऊन. किंवा तुम्हाला सांगते, आपल्याला चॅनलवर आपल्याला काही ना काही रोजची हे भेटतंच. YT स्टुडिओमध्ये जाऊन चेक करायचं किंवा सगळीकडे आपल्याला भेटतं. म्हणून आपण ते लक्ष ठेवायचं. YT स्टुडिओमध्ये ओपन करून काही गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहे. चॅनल कुठपर्यंत ग्रोथ झालेलं आहे हे बघायचं. आपलं काम कंटिन्यू चालू ठेवायचं. चॅनल आपलं ग्रोथ होणार आहे हा होप धरायचा आणि आपलं काम सवलतीने पुढे चालवायचं. हेच आता आपल्याला गरजेचं महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला जर मी काही जर बोलली असेल किंवा काही माझ्याकडून काही जर वाईट शब्द निघाले असतील तर थँक्यू, सॉरी आणि थँक्यू सो मच. जेणेकरून माझ्या चॅनलला हेल्प करून मला मदत करणं हे गरजेचं आहे. शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे चॅनल ग्रोथ होण्यासाठी मला मदत करा. ही बघते माझे चॅनल असल्यामुळे माझ्या चॅनलला सपोर्ट करा. माझं चॅनल झालं आहे 1 वर्ष झालं आहे, पण ते काही मॉनिटाईज होत नाही. तरी पण आता 250च्या वरती माझे सबस्क्राईब गेलेले आहे. मी होप धरते की माझे चॅनल ग्रोथ होणार आहे आणि होतो. किती पण काय म्हणा, चॅनल ग्रो होतं. फक्त मनाला समजून घ्यायचं की आपल्या मनाने समजवायचं की आपले चॅनल ग्रोथ होणार आहे आणि एकदा तरी होणार. असं होप सोडायचं नसतो कधी, कुठल्याच गोष्टीबद्दल होप नाही सोडायचा. सगळ्याच काही गोष्टी लगेच भेटत नसते, कष्ट करावं लागतं. त्या कष्टाचं फळ ते आपल्याला खूप चांगलं भेटतं आणि ते पण वेळेवर. आणि भेटणार म्हणजे भेटणार. जिद्द ही खूप महत्त्वाची असते. जिद्दीने जो माणूस पुढे जातो ना, त्याला सगळं काही भेटू शकतं. आपल्याकडे तेवढी हे पाहिजे. थँक्यू सो मच.